अगं ए दीदी, काय रमलीस तू इथे? चल मला स्वयंपाकाला मदत कर. चल चल चल. अगं हो आई, तू बघ ना, दीपूने पणत्या किती छान रंगवल्यात. दरवर्षी मागच्या वस्तीतल्या गरीब मुलांकडनं पणत्या घेते, त्यांना सजवते आणि लोकांना वाटते. आनंद वाटल्याने द्विगुणित होतो. हे बाबांचं ब्रीद दीपू, तू खऱ्या अर्थानं पक्क पाळतेस. देशपांडेंच्या घरात कोणी आहे का? या या या. अरे बापरे, सावकाश आहात, जड आहे फार. हा 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 हा. अरे बाप रे बाप, आग लागली, आग. काय? मग कुठे? मार्केटमध्ये. अहो बाबा, मग तुम्हाला काही झालं नाही ना? अगं महागाई बद्दल बोलतोय मी. लोक रवा, मैदा, तूप, साखर नको नको म्हणतायत, एवढे दर वाढलेत. बाबा, फटाके नाही आणले? फटाके नाही आणले, पण एक फार सुंदर गोष्ट आणली. हे बघा, हे नवीन नाग वनस्पती. हे बघा, कोरफड. हा जरबेरा. ही रोप हवेतील प्रदूषण शोषून घेतात. शुद्ध हवा मिळणं ही खरं तर माणसाची मूलभूत गरज असायला हवी. अगं दिवाळीच काय, कुठल्याही प्रसंगाला फटाके उडवणे हे घातकच. केवढं प्रदूषण होतं त्यानं. आणि म्हणून याची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी की नको? आणि आपण माणूस म्हणून निसर्गाला काहीतरी देणं लागतो, हे हल्ली प्रत्येक जण विसरत चाललाय. दुर्दैव आहे. पण बाबा, एका फटाक्याच्या माळेने काय होतं? एका घरातून एक फटाक्याची माळ, अशा करोडो घरातून किती फटाक्यांच्या माळा फुटतील? केवढं प्रदूषण होईल? आणि म्हणूनच अशी झाडं लावण्याची सुरुवात आपण आपल्यापासून नको करायला? बरोबर आहे बाबा. आणि म्हणूनच ही सगळी रोपं आहेत, ही आपल्या गॅलरीच्या कुंड्यांमध्ये लावायची. आणि ती मोठी झाली की आपल्या शेजारच्या गार्डन मध्ये नेऊन लावायची. हो. चला, हे आता सगळं उचलून ठेवा बघू पटापट. ठीक आहे. हा, सावकाश. नेता येईल का हे? मी सुद्धा पटकन रेडी होते, नाही तर बँकेत जायला उशीर होईल. अगं नाश्ता करून ठेवलाय तुझा, जाताना खाऊन जा. हो आई. आणि ए दीपो, छान केल्यास हो पणत्या. थँक्यू बाबा. चहा टाकते. ए मालती, त्या दिवशी मी मुलींवर खूप रागवलो का ग? गुणी आहेत कारण आपल्या मुली. चहा आणते. मावा खाणार का मॅडम? काय? माव्याचा पेढा खाणार का? एकदम असली MSP मिठाईला पाठवला आहे बघा. इंद्राजी, तुम्हाला सांगतो. थुंकतो मावा आधी. थुंक. इंद्राजी, तुम्हाला सांगतो, हा MSP हलवाई आहे ना, फार डेंजर माणूस आहे बरं का. म्हणजे त्याला फोन केला ना रिकव्हरीसाठी की हे असली मिठाई पाठवतो आणि पैसे देत नाही हो. आणि दादागिरी ते एवढी सॉलिड करतो ना. मी काय म्हणतो इंद्राजी, तुम्ही बघा ना जरा रिकव्हरीचं ते. त्या देशपांडे बाईंना काही जमणार नाही हो. गुड मॉर्निंग.
अरे बापरे, खपलो. बँक पाडणार बहुतेक. काय रे? बँक पाडणार बहुतेक. कशाला पाडतील? इंद्राजी, कोणाला सांगू नका, पण आपल्या बँकेचा अर्धा भाग अनधिकृत आहे. मी आय कमिंग सर? येस येस येस, कमिंग. आय एम सॉरी, काही महत्वाचं बोलत होतात का तुम्ही? काय नाही, सोनटक्के म्हणत होता अनधिकृत वगैरे. काय अनधिकृत? कसलं अनधिकृत सोनटक्के? हा, म्हणजे ते नेहमीच आपलं की अनधिकृत वसुलीचं कसं चाललंय ते जाऊ दे. तुमचं काही काम होतं का महत्वाचं? हा, मी ऍक्च्युली पणत्या आणल्या होत्या सगळ्यांसाठी दिवाळीच्या निमित्ताने. ठीक आहे सर. मॅम, इंद्राजी, त्या मी पेंट केल्या. छान आहे. म्हणजे ठीक आहे, मस्त, सॉलिड आहे, मस्त. हा कसला आवाज आहे? काही नाही, आपल्या बँकेच्या बाजूला आता बॉक्सिंग क्लासेस सुरू झालेत, तिथूनच येतोय आवाज. हो, सर आजची लिस्ट? आज एकच, MSP मिठाईवाला. ओके, थँक्यू सर. MSP हलवाई नाही, तुझ्या नावाची बुंदी अख्ख्या गावात आज वाटली ना तर बघ. चल तू. वाह, हा शी. मॅडम, मला अशा 2 डझन पणत्या मिळतील? हो, मिळतील ना. इनफॅक्ट माझ्या डेस्कवरच आहे. ऍक्च्युली काय आहे, माझ्या घराच्या मागे ना गरिबांचे पाडे आहेत. सो दरवर्षी मी त्यांच्याकडून खूप पणत्या घेते, मग त्या सजवते आणि सगळ्यांना देते. त्यामुळे तुम्ही घ्या नंतर. बरं, निघूया आता. इंद्रा, मला आत्ता या आवाजाचं रहस्य कळलंय. म्हणजे आपण कुठेही गेलो, तुझ्या घरी, बँकेत, केबिन मध्ये, अगदी जिकडे जिकडे तू जाशील तिकडे तिकडे आवाज येतो. हा आवाज आहे ना, तुझ्या हार्ट मधून येतोय. चल रे, काही पण काय बोलतो. हा, तुला ना कार्डिओलॉजिस्टची गरज आहे. नाही, म्हणजे कसं आहे, कार्डिओलॉजिस्टच्या नजरेखाली तुझ्यावर नीट उपचार होतील ना, म्हणून म्हणालो. झालं तुझं बडबड, जाऊया आता रिकव्हरीला.
ठीक आहे, तुझा नाही विश्वास तर जाऊ दे, मला काय. मी मात्र ना माझ्या बँकवालीने दिलेल्या पंटीत माझ्या प्रेमाचा दिवा लावणार आहे. गोळी घ्या. घ्या. अहो मी काय म्हणते, नयनरावांना फोन करूयात का? म्हणजे दिवाळ सण येतोय, त्यात ती मंडळी अशी नाराज राहिली ना तर सणाला बट्टा लागेल. हो हा, मी पण हाच विचार करतोय. त्या स्नेहलता ताई होतील होत्या राजी, थोड्या तोंडाळ आहेत पण मनाने तेवढ्या वाईट असतील असं नाही वाटत मला. करता का फोन? ठीक आहे, करूया. माझ्यामुळे येत नाही का फोन? तुझ्या शिक्षणाचे पैसे भरतोय आम्ही, परदेशात जाण्यासाठी कर्ज काढलं आम्ही, आणि मित्राकडे पैसे गुंतवून तोटा करून घेतला तू. आणि म्हणे मी लग्न मोडलं. काय बोलतोस काय तू? ए मम्मा. मम्मा नाही पप्पा नाही. मला सांग, कुठून आणणार आहेस हे सगळे पैसे? हा, कसे भरणार आहेत खड्डे हे? अगं त्या देशपांड्यांनी गावी जाऊन जमीन विकून आणली होती ना कॅश. तेच तर समजावतोय तिला. आणि वर तोंड वर करून सांगून आली, तुम्हाला नातं ठेवायचं असेल तर फोन करा म्हणून. 2 दिवस झाले एकही फोन आलेला नाहीये. मला तर वाटतंय लग्न मोडल्यातच जमाय आता. मम्मा थांब, मी बघतो. हॅलो, कोण? नयनराव का? हा बोलतोय. ते परवा कार्यक्रमाचा जरा विचकत झाला सगळा. म्हणजे शब्दाला शब्द वाढत गेला आणि मग सगळंच नियंत्रणाबाहेर गेलं ना, म्हणून. हा तर चालायचंच ते. म्हणजे हा, नरेंद्रराव नमस्कार. हा बाबा बोला. काय आता दिवाळ सण पण तोंडावर आलाय, त्यामुळे आपल्यात गैरसमज आणि दुरावा नको. त्यामुळे आपल्या भावी नात्यातली पायरी चुकल्यासारखं होईल. हो ना बाबा, म्हणजे आल्यापासून मम्माला पण रुखरुख लागली हो. 2 दिवस झाले काही न खाता पिता बसली हो. अरे बापरे. पश्चातापाच्या आगीत जळते हो माझी मम्मा. नाही पण कसं आहे, तुम्ही समजूतदार आहात, तुम्ही जरा त्यांना समजावा. मग दिवाळीला या फराळाला. हा, म्हणजे काय होईल, लग्नाची तारीख आहे त्या निमित्तानं नक्की करून टाकू. हो ना बाबा, नक्की येऊ आम्ही, नक्की येऊ. हा, ठेवू का? हो बाबा. काय म्हणाले? शलाकाच्या लग्नाचं नक्की झालं. हो, कोण गोड करा आता आमचं. सगळे दिवाळीचे पदार्थ आपल्याकडे घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत. बोला काय देऊ आणि किती देऊ? मी तुम्हाला फोन करू का त्याच्यासाठी? हो. आणि घरी पाठवता का तुम्ही? हो, घरपोच मिळेल तुम्हाला. ओके, तुमचा पत्ता फोन नंबर द्या, तुम्हाला मी घरपोच पाठवतो. थँक्यू. या, थँक्यू. बोला मॅडम, काय हवंय? नमस्कार, SP बँकेतून आलोय. तुम्ही कर्ज घेतलं होतं त्याचे हप्ते बाकी आहेत. तुमची अमाऊंट आहे 70,000. नाही मिळणार. म्हणजे गुलाबजाम. गुलाबजाम, रसगुल्ला, बदाम हलवा, हे बघा, हे बर्फी आहे, मँगो बर्फी, अंजी बर्फी आणि हो, चमचम सुद्धा. सगळं मिळेल, पण पैसे नाही मिळणार. का नाही मिळणार? मूड नाही आपला. पण आपला मूड असेल तर
कळलं का? आज फुल मूड आहे आपला वसुलीचा. कोण रे तू? अरे काय काय हवंय तुला? इकडे रे, इकडे. काय काय पाहिजे तुला? हा काय पाहिजे? तुझ्या कानात कोणी मांडी घालून बसलंय का रे? काय? एकदा सांगितलेलं कळत नाही का? पैसे पाहिजे. पैसे हवे? हे ढोकळा बाबडा त्याला बाहेर काढा रे. दिवाळीच्या दिवसात आले दळेदरी कुठचे. हे बघा देशपांडे मॅडम, काय रे, एका स्त्रीशी कसं बोलायचं याची अक्कल नाहीये तुला? चल टाइमपास बंद कर आणि मॅडम जसं सांगतायत तसं कर. हे घ्या रे, पकडायला. हा बघ, गुलाबजाम. आता बघ मी कशी मिठाई बनवतो ते. ही जिलबी आणि हा लाडू. थांबा 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 मालक. आता तुम्ही तर आमच्यापेक्षा मोठे कारागीर निघालात. पैसेच पाहिजेत ना. देतो देतो पैसे तुमचे देतो. मॅडम फाडा पावती.